वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज मैं दुल्हन के शादी के पेटी की बिड्डी बना रही हूँ। पहले के शादी में बच्ची के बेटी के मतलब दुल्हन के पेटी में बिड्डी देते थे और सेव के पूरे देते थे। अभी नानकटाई देते और सेव के पूरे देते। तो मैं वो दुल्हन के शादी की मतलब मेहंदी के पेटी की बिड्डी बना रही हूँ। ये देखो, ये पाव किलो मैदा है और ये एक प्याली भर के गुड़ है और ये गुड़ को अभी इसको पिघलाएंगे। हाँ, और ये 2 अंडे हैं, 1 चम्मच भर के बेकिंग पाउडर है और ये 1 प्याली रवा है और ये मैं घी को असली घी को गरम करके ये देखो पिघला के ली हूँ, इसमें डाली हूँ। 1 चुटकी कलर है और 1 चम्मच पौना चम्मच ये इलायची बनाने के लिए हमने थोड़ा सा 1 प्याली गरम पानी की है। अभी ये गुड़ पिघलने के लिए डाल रहे, पिघलाने के लिए 1 कटोरी गुड़ है तो पिघलाने के डाल रहे। ये अभी गर्म पानी में गुड़ पिघलाने के लिए रखे हैं। ये पिघलेगा ना, फिर हम आटा डालेंगे, आपको बता देंगे। देखो गुड़ एकदम पिघल के फर्स्ट क्लास तैयार है। थोड़ा सा गर्म पानी करके उसके अंदर गुड़ डाल दिए। आता मी कोकणीत बोलताय। आता हो मैदो टाकताय। आस्ते आस्ते मैदो टाकत जान, कलवत जा। ही कालवायचं आहे, हे बघा। मैदो कालून सैलो गोराच्या आतला। आता यो रवो टाकताय। हाँ, 1 प्याली रवो आहे। आता ही कालवत आहे। हाँ, आता ह्याला असा खजुऱ्याच्या पिठासारखा कालवायचा, गड एकदम कडक कडक। थोडासा मीठ टाकताय। हाँ बघा, ही बघा। आता रवो गोर आणि मैदो मिक्स केलो। आता कवट टाकताय। हाँ, नमक टाकलाय। हाँ, थोडासा मीठ टाकलाय, थोडासा स्वाद यायला, बेस लागेला, चव लागेला। आता ही 1 कवट टाकताय। हाँ, अगर लागला तो दुसरा कवट टाकी। मी ह्या कटोरीत तूप होता ना करवलेला, ती तूप मी पुरा टाकला। हाँ, ह्यातलं आता मी ही मिक्स केला। आता मी ह्यातलं ही बघा बेकिंग पावडर टाकते, 1 चम्मच चायची भरून। आता ही चुटकीभर कलर टाकताय। आता ही अर्धा चम्मच जास्त मतलब पावना चम्मच मी इलायची पावडर टाकताय। आता पुरा मिक्स करून मग तुला दाखवत आहे। अर्धा घंटो ठेवीन ढाकून आणि त्याच्या बाद बनवायला घेईन। गावातला आजगी रात ठेवतात आणि सुबला बनवायला घेतात। हां, ती लोक सोरो टाकत होती, मी बेकिंग पावडर टाकला आहे। आता अर्धा घंटात पीठ येईल ना की मी बनवायला घेत आहे आणि तुला दाखवत आहे, ढाकून ठेवत आहे। बघा, ही पहिली माणसं अशी बघा, पहिले आटा आईला। हाँ, ही आटा फुगला कैसा जायला, अर्ध्या घंट्यात असा फुगला बेस। आता ह्याची मी गोली बनवत आहे। पहिली माणसं अशी गोली बनवून बैसणार एक डिझाईन होती, त्याचं छापो घेत होती, त्याला बोलतात बिड्डी। तर आता माझी डिझाईन नाही आहे बैसण्यावर, तर मी कैसो छापो देत आहे, छन्नीचं छापो येते का बघताय आणि घेत आहे। हां, आणि ही पहिली माणसं बनवत होती दाखवत आहे। आत्ताचा इझी ह्या पोऱ्याला बनवण्यासाठी ह्या पिठाचा दाखवला बघा मधून। ही बघा ऐसा ठापट्याचा, ऐशी त्याला बनवायची, बेलणं नाही लावायचं त्याला, ऐसा बनवायचा। आता ही माझी छन्नी आहे, त्याचं मी छापो घेत आहे, कोशिश करताय छापो येते काय, का की ती बैसना माझी है नाही बिड्डीचा। मी आता ह्याचं कोशिश करताय छापो घ्यायचं। ही पहिली माणसं आहे ती तकलीफ घेऊन बनवत होती,
आणि आत्ताच्या पोऱ्यासाठी मी इझी दाखवत आहे. ही पहिले माणसासाठी 4 दाखवत आहे. पहिले माणसं बनवली बघा. छाप ओळलोय का बघताय बघा. छाप ओळलोय काय बघा. हां मी इतक्या जोशाने दाबून पण मी बघला आहे. पण बघा छाप ओळलोय का बघा. जरा जरा दिसतंय. जारी छन्नी नाही तरी पण मीडियम छन्नी आहे. छाप घेतलो आहे मी. आता ही बघा. ह्याला मी थापून घेतला आहे. आता ह्यावर छन्नीवर छापो घेत आहे. कोशिश करताय की डिझाईन आली पाहिजे. ही बघा डिझाईन आली आहे बघा. त्यासाठी विटी बनवायचा इझी दाखवत आहे. ही बघा. पहिलेची माणसं रातभर ती विटी बनवायची. नवरीच्या मेथीच्या नाश्त्याची पेटीत द्यायच्या. आत्ताच्या पोऱ्याच्यासाठी इझी दाखवत आहे बनवायचा. ऐसा बेलण्याने त्याला लाटियाचा लाटून झाला ना की ऐसा बेलण्याने लाटियाचा आणि लाटून जायला ना की त्यावर कटोरीचं छाप घ्यायचं आणि मग छन्नीचं छाप घ्यायचं. म्हणजे आत्ताचं पोरं बनवती शौकाने. आणि ती मी पहिले बनवला ना ती आपली पहिली माणसं बनवत होती त्याचा ऐसा. हे बघा ऐसं छाप घ्यायचं मग छन्नी छाप लावायचं. म्हणजे काय फटाफट म्हणजे टेम नाही लागणार. फटाफट होय. हे बघा छन्नी ऐसं छाप घ्यायचं. ऐसं छन्नी छाप घ्यायचं आणि तले टाकायचं. म्हणजे आत्ताच्या पोऱ्याला इझी होत. ही बघा डिझाईन आहे. शी डिझाईन येते. आता पैसा बैसना डिझाईनचा बैसना आपल्याशी नाही. मग या छन्नीचा छाप घ्यायचा. जास्ती पातळ वतरायचा नाही. जाड जाड ठियाचा. जरा ठियाचा वतरायचा. जास्ती पातळ नाही. नाहीतर ती पातळ हो बेसता दिसणार आणि बेस लागणार नाही. खुसखुशीत होणार नाही. ही कैसा एकदम ऐसा जरा ठेवायचा आणि मग छन्नीचं छाप बघा घेतलो. छन्नी जायला आहे. हा आता बघ एक टाकून बघताय मी. जायला गरम. हे बघा ऐसा टाक्याचा आणि वरनं ऐसा ही तेल उरवायचा. बघा कैसा तलत राहते. एकदम फर्स्ट क्लास बघा. उगला एकदम फर्स्ट क्लास. ह्याला बिड्डी बोलतात. नवरीच्या पेटीतला ही नाश्ता देतात आणि शेवचं पुरं देतात. आणि पहिले देत होती माणसं. आत्ताच्या हातला नानकटाय देतात आणि शेवचं पुरं देतात. हे बघलं ऐसा एकदम फर्स्ट क्लास जायला बघा. ही बघा जायला. आता ही मी काढताय. ही बघा डिझाईन आहे ना थोडी थोडी दिसतंय. का की छन्नी बारीक आहे ना तरी पण मीडियम छन्नी आहे. थोडी थोडी डिझाईन दिसते. माशी बैसना नाही ना डिझाईनचा. मग छन्नीवर घ्या सांगलेलं आहे तर छन्नीवर घेत आहे. ही बघा ही छन्नी ह्यातल्या नंतर टाकताय ती छन्नी आहे. ही बघा छन्नीनी डिझाईन दिसई नाही. मग ही थोडी थोडी सुरीनी डिझाईन अशी काढली त्याने दिसते बघा. ही बघा दिसते सुरीची डिझाईन दिसते बघली. हां एकदम फर्स्ट क्लास. फुगून बिगून बेसोना जायला एकदम फर्स्ट क्लास टेस्टी एकदम. आता जायला आता मी तुम्हाला सर्व करताय आणि दाखवताय. छन्नीनी बनवला आहे. ही निशाण छन्नीनी घेतला आहे बघा. आणि ही सुरीनी निशाण केलेला आहे. ही छन्नीनी आहे आणि ही सुरीनी निशाण केला आहे. ती छन्नीचा दिसही नाही बराबर मग सुरीनी निशाण केला आहे बघा. ती कैसा दिसते एकदम फर्स्ट क्लास झाला आहे. एकदम मस्त. हां ऐसा बनवा आणि मला दुआ द्या. हां पेटीचा दुल्हनच्या पेटीचा नाश्ता बनवून तयार. पेटीचा नाश्ता बनवून झाला तयार आहे. आणि ह्याला बिर्डी बोलतात. बिड्डी. ह्या नाश्त्याचं नाव बिड्डी आहे. दुल्हनच्या पेटीचा नाश्ता बिड्डी. ही बिड्डी तयार आहे. दुल्हनच्या पेटीचा लाईक करा म्हणा. सबस्क्राईब करा
आणि शेअर करा. तुम्हाला अगर माझा व्हिडिओ पसंत आलो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.